नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणे प्रकरण पाहत आहोत. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.5 पाहिले आणि 2.6 मधले काही उदाहरणं पाहिले. तर आज आपण प्रश्न 3 पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या रांगेत तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. डायग्राम दिली, याच्या आधारे आपल्याला उदाहरण सोडवायचे. जेव्हा आपण शाब्दिक उदाहरण सोडवतो तेव्हा एक एक सेंटेन्स, एक एक शब्द वाचून आपल्याला सोडवावं लागतं. आता मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. लहान काय आहेत? उभ्या रांगेतील झाडे. तर उभ्या रांगेतील झाडे x मानू, म्हणजे x आहेत. उभ्या रांगेतील झाडे x आहेत. आता परत काय? आडव्या रांगेतील झाडे. तर पहा, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. अधिक म्हणजे आपल्याला काय साईन करावं लागेल? x प्लस 5 मिळवावं लागतील. अधिक आहे जेव्हा जास्त आहे म्हणतो तेव्हा आपण मिळवतो. म्हणजे आडव्या रांगेतील झाडे x अधिक 5. झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? आता एकूण झाडे x गुणिले x अधिक 5. जेव्हा एकूण काढतो तेव्हा उभ्या रांगेतील झाडे आणि आडव्या रांगेतील झाडे यांचा गुणाकार करतो. तर आता हे पहा, यामध्ये आडव्या रांगेतील झाडे 5 ने जास्त आहेत म्हणजे x अधिक 5. एकूण झाडे काय आहेत? एकूण झाडे x गुणिले x अधिक 5. आता पहिली अट दिली, एकूण झाडे किती आहेत? 150 म्हणजेच x अधिक 5 बरोबर 150. आता हा कंस सोडून घेऊ. x ने x ला गुणलं तर x वर्ग अधिक x ने 5 ला गुणलं तर 5x बरोबर 150. जेव्हा आपण वर्ग समीकरण सोडवतो तेव्हा बरोबरच्या पुढे काय करतो? नेहमी 0 ठेवतो. x वर्ग प्लस 5x. आता बरोबरच्या पुढचे 150 इकडे आले तर काय झाले? मायनस बरोबर 0. आता 150 गुणाकार पाहिजे आणि मध्ये बेरीज किती पाहिजे? 5. अशा संख्या शोधायच्या. 150 वजा 150 गुणाकार आणि मध्ये 5. तर 15 आणि 10चा गुणाकार केल्यास आपल्याला किती मिळतो? 150. आता साईन देताना मोठ्या संख्येला कोणतं द्यायचं? मध्ये साईन जे आहे ते मोठ्या संख्येला आलं पाहिजे, लहान संख्येला मग मायनस द्यावे लागेल. तर 15तून 10 गेले तर 5 मिळतात. मध्ये दोन्हींचा गुणाकार केला तर किती मिळतो? वजा 150. आता x वर्ग जसंच्या तसं शोधलेले अवयव मध्ये टाकायचे. 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. ह्या 2 मधून काय करायचं? सामायिक काढायचं. ह्या 2 मधून सामायिक काय निघेल? x. कंसात काय राहील? x अधिक 15 वजा. आता 10x आणि वजा 150 यामधून सामायिक काढू. वजा 10 कंसात x अधिक 15. आता जेव्हा आपण सामायिक मायनस काढलं तेव्हा आतलं साईन बदललं. तर x अधिक 15 हा जर कंस सारखा आला, सारखा,
तरच आपण सोडवलेलं बरोबर आहे. ह्या दोन्ही कंसामध्ये थोडाफार बदल झाला तर कुठंतरी आपलं उदाहरण चुकलेलं आहे, पुन्हा चेक करायचं. हे एकदाच घेतला सारखा कंस, दुसरे एका कंसात. x - 10 बरोबर 0. प्रत्येक कंस बरोबर किती? 0. x - 10 बरोबर 0. x बरोबर हे प्लसचे 15 बरोबर गेले तर काय झाले? मायनस. आणि -10 बरोबर गेले तर काय झाले? प्लस. आता x ची किंमत घेताना आपण मायनस घेऊ शकत नाही, कारण झाडांची संख्या कधी मायनस असते का ऋण असते का? नाही. मग आपल्याला किंमत घ्यावं लागेल धन. परंतु झाडांची संख्या ऋण असू शकत नाही. असू शकत नाही. म्हणून x बरोबर 10. म्हणजेच x कशाला मांडले? उभ्या रांगेतील झाडांची संख्या. संख्या 10 आहे. आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5. म्हणजेच x च्या जागेवर किती टाकले? 10. 10 अधिक 5 बरोबर 15. खाली पूर्ण सेंटेन्स. आडव्या रांगेतील झाडांची संख्या, आडव्या रांगेतील झाडांची संख्या 15 आहे. तर पहा, आता आपल्याला काय काय काढायचं इथे? उभ्या रांगेतील झाडे आपण काढले, x ची किंमत आणि वर्ग समीकरण तयार करा. आडव्या रांगेतील झाडे, तर हे सर्व आपण काढलेलं आहे. तर पुन्हा एकदा हे उदाहरण पहा. समजा उभ्या रांगेतील झाडे x मांडली, आडव्या रांगेतील झाडे 5 ने अधिक आहेत, म्हणजे काय करावं लागेल? x अधिक 5. एकूण झाडे, एकूण म्हटल्यावर उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे x गुणिले x अधिक 5. उभ्या रांगेत झाडे किती? x ची किंमत काढा. तर पहा, उभ्या रांगेतील झाडे x, आडव्या रांगेतील झाडे x अधिक 5, एकूण झाडे दोन्हींचा गुणाकार. आता एकूण झाडे किती आहेत? दिले उदाहरणात आपल्याला संत्रा बागेत एकूण झाडे 150. मग x अधिक 5 बरोबर 150. कंस सोडवला. x वर्ग अधिक 5x बरोबर 150. आता पहा, हे बरोबरच्या पुढे 150 आहेत, हे अलीकडे घ्यायचे आपल्याला. बरोबरच्या पुढे फक्त 0 ठेवतो आपण, म्हणजे हे प्लसचे 150 काय होतील? मायनस x वर्ग प्लस 5x मायनस 150 बरोबर 0. आता आपल्याला अवयव शोधायचे. वजा 150 गुणाकार आणि बेरीज किती पाहिजे? 5. अशा संख्या शोधल्या. 15 आणि 10 यांचा गुणाकार केला. 15 मायनस 10 तर मायनस 150. आणि 15तून 10 गेले 5 उरतात. प्लस मध्ये जे साईन आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं. मग 15ला प्लस दिलं, मायनस 10. 15तून 10 गेले 5. पहिलं x वर्ग जसेच तसं आणि शेवटचे 150 जसेच्या तसे शोधलेले अवयवमध्ये टाकले. ह्या दोनमधून सामायिक काढलं x. इथे काय लिहिलं? x अधिक 15. ह्या दोनमधून सामायिक वजा 10. x अधिक 15. मायनस साईन सामायिक काढल्यामुळे आतलं साईन बदललं बरोबर 0. x अधिक 15, x अधिक 15 सेम कंस आला, तो एकदाच लिहिला. x वजा 10 दुसऱ्या कंसात बरोबर 0. प्रत्येक कंस बरोबर 0. x बरोबर हे प्लसचे 15 इकडे आले तर काय झाले? मायनस. x बरोबर मायनस 10 इकडे आले तर काय झाले? प्लस. परंतु x ची किंमत आपण ऋण घेऊ शकत नाही, कारण झाडांची संख्या ऋण नसते. तर आपण काय किंमत घ्यायची? x बरोबर 10. मग x बरोबर 10 म्हणजेच उभ्या रांगेतील झाडे आपण x मानले होते, किती आले? 10. आडव्या रांगेतील झाडांची संख्या कितीने जास्त आहे? 5 ने. x अधिक 5. 1च्या जागेवर 10 टाकले, 10 अधिक
5 बरोबर 15, म्हणजेच आडव्या रांगेतील झाडांची संख्या 15 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण पाहिलं आणि आता दुसरं प्रकरण वर्ग समीकरणेमधला 2.6 मधला प्रश्न तिसरा आज पाहिलेला आहे. तर सर्वांनी बेसिक गणितही मी बेसिक गणितचेही मी व्हिडिओ टाकलेले आहे. सर्वांनी गणित विषयाचा सराव करायचा, उदाहरणे सोडून पाहिजे, म्हणजे गणित विषय तुम्हाला अत्यंत सोपा जातो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.